पूजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालाकन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदम्भुजतेजस्फुरतीक प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नमो चतुरचित्तचकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुति सार समुद्रा मन्मथ मन्मथा सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी या बार करे संताचा या बार करे संताचा 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 ओ मस्तक
पक्षी अंगणी उतरती ते का गुंतो निया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दूरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी सर्वांच्या अंतकरणामध्ये स्थित असलेल्या अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न अकारण करुणामय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंग परमात्मा, योगियांचे राजे साधकांचे मायबाप, सकल विश्वाची सकल वारकरी संप्रदायाची माऊली, मुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबराय आदी करून वारकरी संप्रदायातील सर्व संतांच्या आणि देवरूप श्रोत्यांच्या चरणारविंदावर ही सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग पैठण निवासी असलेले जगमान्य संत, देवमान्य संत आणि संतमान्य संत श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणजेच नाथबाबांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग असून या अभंगामध्ये नाथबाबा हे या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या मनुष्याला उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल या मृत्यू लोकाचं जर आपण बारीक निरीक्षण केलं, या सृष्टीतला प्रत्येक जीव, प्रत्येक सजीव जीव, त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी नियम आहे. त्याच्या वागण्याची पद्धत भिन्न भिन्न जरी असली पण प्रत्येक जीवाला काहीतरी नियम आहे. तसं नाथबाबा या अभंगामध्ये मनुष्याला उपदेश करतात, मनुष्य प्राण्याला उपदेश करतात की बाबा या मृत्यू लोकात आल्यानंतर कसं जीवन जगावं याचा विचार, याची आचारसंहिता या अभंगामध्ये सांगितलेली आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये या मृत्यू लोकातल्या मानवाला, मनुष्य प्राण्याला उपदेश करत असताना नाथबाबा म्हणतात, पक्षी जसा या ठिकाणी राहतो तसं मनुष्यानं राहिलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे, तसंच जगलं पाहिजे. म्हणजे नेमकं कसं जगलं पाहिजे? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतो निया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दूरी. नाथबाबा म्हणतात की बाबा कल्पना करा, एखाद्या घरासमोर अंगणामध्ये काही दाणे पडलेले आहेत. आकाशात उडणारा पक्ष्यांचा थवा, आकाशात उडणारा पाखरांचा थवा, ते दाणे टिपण्यासाठी म्हणून त्या घरासमोर अंगणामध्ये उतरतात. त्यांना जेवढे पाहिजे, म्हणजे त्यांचं पोट भरेपर्यंत, त्यांची भूक भागेपर्यंत त्यांना जेवढे पाहिजे तेवढे दाणे ते पक्षी टिपतात. एकदा पक्ष्यांनी दाणे खाल्ल्यानंतर त्या अंगणामध्ये कितीही दाणे शिल्लक असले तरी सुद्धा पक्षी त्या अंगणातल्या शिल्लक असलेल्या दाण्यांच्या मोहामध्ये थांबून राहत नाही. तसं मनुष्यानं या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर इथल्या भौतिक पदार्थांच्या लोभामध्ये गुंतून राहू नये. विठ्ठल विठ्ठल. या अभंगामध्ये नाथबाबांनी 2 दृष्टांत सांगितले. पहिल्या चरणामध्ये पक्षाचा दृष्टांत सांगितला, 3ऱ्या चरणामध्ये 1 दृष्टांत सांगितला आणि शेवटी महाराजांनी अभंगाची फलश्रुती सांगितली. या मृत्यू लोकामध्ये राहत असताना भौतिक पदार्थांच्या लोभामध्ये गुंतून राहायचं नाही. एक आणि दुसरा उदाहरण किंवा दुसरा दृष्टांत नाथबाबा देतात, तो म्हणजे रस्त्यानं जाणारा वाटसरू. पूर्वीच्या काळी एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचं म्हटल्यानंतर पायी प्रवास करावा लागायचा. पायी प्रवास करत असताना दिवसभर प्रवास करायचा. सायंकाळच्या वेळेला, सूर्यास्त होण्याच्या वेळेला एखादी वस्ती बघायची. त्या वस्तीवरती जाऊन त्या घर मालकाला विनंती करायची, बाबा मी अमुक अमुक गावचा, मला अमुक अमुक गावाला जायचं आहे, आजच्या दिवस मला तुमच्या घरी निवारा द्याल का किंवा थांबू द्याल का? मग त्या ठिकाणी थांबल्यानंतर त्या घर मालकाची आणि त्या वाटसरूची दोघांची एकमेकांना संगत घडली. 1 दिवस मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रस्त्यानं जाणारा वाटसरू दुसऱ्या दिवशी परत आपल्या पुढच्या प्रवासाला निघून जातो. नाथ महाराजांना हेच सांगायचं आहे, रस्त्यानं जाणाऱ्या वाटसरूला त्या घर मालकाची संगत घडली. रात्रभर घडलेल्या संगतीमुळं तो थांबून राहिला नाही, तो पुन्हा पुढच्या प्रवासाला निघून गेला. तसं तुम्ही आम्ही सुद्धा या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर इथल्या संगतीच्या बंधनामध्ये गुंतून राहायचं नाही. पहिला दृष्टांत सांगितला, भौतिक पदार्थांच्या लोभामध्ये गुंतून राहू नका. आणि दुसरा
दृष्टांत सांगितला, संगतीच्या बंधनामध्ये गुंतून राहू नका. मग असं केल्यानंतर आम्हाला फायदा काय, तर त्याचं उत्तर नाथबाबा शेवटच्या चरणामध्ये देतात. एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवन, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दूरी. या अभंगामध्ये जसा उपदेश केला तसा जर मनुष्य प्राणी जीवन जगला तर त्याला मृत्यूचं आणि कळी काळाचं भय राहणार नाही. अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. या न्यायानं अल्पसा 2 शब्दांचा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आज या ठिकाणी कैलासवासी भिका हरिचंद्र कारभारी ठाकरे, भिका कारभारी ठाकरे किंवा हरिचंद्र कारभारी ठाकरे अशी 2 नावं. हे बाबा आज 1 वर्षापूर्वी हा मृत्यूलोक सोडून, हा इहलोक सोडून कायमचं अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले. 1 वर्ष आज या ठिकाणी त्यांना पूर्ण झालं. एखादा राजहंस पक्षी आपल्या कळपामध्ये विहार करत असताना जसा अचानक रस्ता चुकून काळानं त्याला आपल्या हृदयामध्ये विलीन करून घ्यावं, तद्वत त्या न्यायानं या बाबांचं आज 1 वर्षापूर्वी इथं देहावसान झालं. 1 वर्षापूर्वी हे बाबा या ठिकाणी हा मृत्यूलोक सोडून गेले. त्यांच्या पाठीमागं कैलासवासी सुमनबाई भिका ठाकरे, पत्नी सीताराम भिका ठाकरे, सुभाष भिका ठाकरे ही 2 मुलं, सुरेखा वसंत जाधव, स्वाती ज्ञानेश्वर पागेरे या 2 मुली, त्यानंतर वर्षा सीताराम ठाकरे सून, रितिका सीताराम ठाकरे, हर्षल सीताराम ठाकरे, धनश्री सीताराम ठाकरे, यश वसंत जाधव, पूजा ज्ञानेश्वर पागेरे, कौस्तुभ वसंत जाधव आणि दर्शन ज्ञानेश्वर पागेरे असा मोठा परिवार सोडून हे बाबा आज 1 वर्षापूर्वी त्यांच्या कायमच्या अनंताच्या प्रवासाला निघून गेले. आज त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं किंवा पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण जमलेलो आहोत. या निमित्तानं भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे एक विनंती करायची की हे बाबा ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं त्यांना आपल्या स्वरूपामध्ये विलीन करून घ्यावं, त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी ही पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल विठ्ठल. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व गुणीजन गायक वादक मंडळी, आपल्या चांदवड तालुक्याचं वारकरी वैभव असणारे आणि गायन क्षेत्रात उंचीची माणसं आणि उंच गायन करणारी सुद्धा माणसं, तालुक्याचं वारकरी वैभव असलेले, गायन क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या गोड आवाजानं सर्वांच्याच मनावरती अर्धिराज्य गाजवलं असे असणारे श्री हरिभक्तपरायण विनोद महाराज शिंदे आणि श्री हरिभक्तपरायण निलेश महाराज काळे. इतकं गोड गायन. मी नेहमी विनोदानं म्हणत असतो, जर समजा एखाद्या आंब्याच्या झाडावर एखादी कोकिळा जर बसलेली असेल आणि एका बाजूला जर हे त्या झाडाखाली थांबलेले असतील तर कोकिळा गायन करते किंवा हे महाराज गायन करतात फरक समजत नाही. अतिशय कोकिळेसारखं गायन, असा गोड स्वर भगवान परमात्म्याची त्यांच्यावरती कृपा आहे. आपल्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित आहे म्हणून त्यांचेही मनापासून आभार. त्याचप्रमाणे या चांदवड तालुक्याचं वारकरी वैभव असणारे मृदुंग क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे असे हरिभक्तपरायण समाधान महाराज आवारे, त्यांचे देखील मनापासून आभार. आज 3घही जण या ठिकाणी, शक्यतो हे माणसं भेटत नाही. निलेश बाबांचा आणि तुमचा तसा चांगला परिचय, सर्वांचाच परिचय, हे माणसं भेटत नाही. एकतर पहिल्यांदा तारीख कॅन्सल झाली होती, एकदा तारीख दिली परत कॅन्सल झाली, कोणतरी वारलं होतं वाड्यातलं, ते 13वं झाल्यानंतर परत फोन आला हा 1 तारीख खाली. आजची तारीख खरं खाली नव्हती, निरपूरला कीर्तन होतं श्राद्धाचं, पण आमच्या योगेश भाऊचा आग्रह आणि या योगानं आलेली ही सेवा, खरं तर हे माणसं म्हणजे भेटत नाही, पण आज ते वेळात वेळ काढून उपस्थित आहे. त्यांचे देखील मनापासून आभार. आमचा सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारं आपल्या चांदवड तालुक्यातलं एक सिस्टीमच्या बाबतीत नावाजलेलं नाव मोरया साऊंड, आमचे विकासदादा, त्यांचेसुद्धा मनापासून आभार. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम आता जोपर्यंत यूट्यूब आहे, 5-50 वर्ष, 100 वर्ष किंवा 500 वर्ष, हा कार्यक्रम आपल्या चॅनलवरती दिसणारे, त्या चॅनलचे सर्व आमचे वैभवदादा खांगळ, मराठी वक्ता या चॅनलचे,
ते सुद्धा या ठिकाणी शूटिंग घेण्यासाठी, चित्रीकरण करण्यासाठी उपस्थित आहे. त्यांचेही मनापासून आभार. त्याचप्रमाणे सर्व गुणीजन, गायक, वादक, टाळकरी मंडळी, विनेकरी बाबा, वयस्कर माणसे तरीसुद्धा परमार्थ. आणि आता एक असं समजलं की त्यांचं पिढ्यानपिढ्या म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं जसं आपलं फड परंपरा असते तसं विनेकरी म्हणून काय नवले बाबा अतिशय रुबाबदार परमार्थ या ठिकाणी. त्याचप्रमाणे सर्व गुणीजन, गायक, वादक मंडळी, टाळकरी मंडळी, कार्यक्रमाचे सर्व संयोजक, आयोजक, टाळकरी, माळकरी, विनेकरी, धारकरी, फडकरी, गायक, वादक, विनेकरी, चोपदार, माईकवाले, सिस्टीमवाले, मंडपवाले, आचारी, मातृवर्ग, पितृवर्ग, महिला मंडळ, बालक मंडळ, तरुण मंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सहकार, व्यापार, कला, क्रीडा, कृषी क्षेत्रातील सर्व व्यक्तिमत्व, सर्व सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, तलाठी, पोलीस पाटील, तंटमुक्ती अध्यक्ष, ग्रामसेवक, महिला आघाडीच्या बाया, अंगणवाडीच्या बाया, बचत गटाच्या बाया, कांद्याच्या टोळीच्या बाया, सर्वांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक. आणि झालेली कीर्तन सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी सुरुवात. विठ्ठल 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 पक्षी अंगणी उतरती ते का गुंतो निया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. आज सर्व योग जुळून आलेला आहे. वादक चांगले, सिस्टीम चांगली, टाळकरी चांगले, गायक सुद्धा चांगले, सगळं चांगलं. फक्त वेळच आपल्याकडं कमी आहे, कारण उशिरा सुरुवात झालं आणि वेळ कमी असल्यामुळं, कामाचे दिवस असल्यामुळं जास्त वेळ तुमचाही घेणार नाही. जेवढा वेळ मला सांगितला आहे 12:30 पाऊण वाजेपर्यंत तेवढाच वेळ तुमचा घेणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त वेळ काही घेणार नाही. आजचं वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम असल्यामुळं मनुष्य वारल्यानंतर किंवा मनुष्य मेल्यानंतर त्याचा वर्ष श्राद्धाच्या दिवसापर्यंतचा प्रवास कसा होतो मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे. त्याच्या अगोदर वर्ष श्राद्ध का करायचं हे सांगून जातो. शक्यतो हे कोणी सांगत नाही, पण आता जातो सांगून. वर्ष श्राद्ध का करायचं? काही ठिकाणी वर्ष श्राद्ध करत नाही, जे करतात पण अशा भव्य दिव्य स्वरूपामध्ये करत नाही, घरातल्या घरात पूजा करून घेतात लोक. किंवा काही ठिकाणी अशीही संतती आहे की आई वडिलांचं दशक्रिया, वर्षश्राद्ध फार काही करत नाही. वर्षश्राद्ध केलं पाहिजे. का करायचं वर्षश्राद्ध? त्याच्या पाठीमागं शास्त्र आहे. आपल्याकडं 16 संस्कार सांगितले शास्त्रांनी आणि भारतीय ऋषीमुनींनी 16 संस्कार सांगितले. हिंदू धर्मात मनुष्य जन्माला येण्याच्या अगोदर, बाळ जन्माला येण्याच्या अगोदरपासून शास्त्र सुरू होतं आणि मनुष्य गेल्यानंतर सुद्धा शास्त्रच असतं. मनुष्य बाळ जन्माला येण्याच्या अगोदर, बाळ ज्या वेळेला आईच्या गर्भामध्ये असतं त्यावेळेला 7व्या महिन्यामध्ये एक संस्कार केला जातो, त्याचं नाव आहे गर्भाधान संस्कार. असं गर्भाधान, पुसवन, सीमंतोनयन, अन्नप्राशन, जातकर्म, कर्णवेद, मुंज, वानप्रस्थ आणि अंत्येष्टी असे संस्कार सांगितलेले. या अंत्येष्टीमध्ये पुन्हा 3 विधी सांगितले. पहिला विधी सांगितला शवदहन, दुसरा विधी सांगितला अस्थिमेलन आणि तिसरा विधी सांगितला रक्षविसर्जन. शवदहन म्हणजे कोणताही मनुष्य वारल्यानंतर अग्निडाग देणं, शवदहन. अस्थिमेलन म्हणजे राख सावरणे आणि रक्षाविसर्जन म्हणजे त्या व्यक्तीची राख कुठंतरी आपण नेऊन नदीमध्ये किंवा गंगेमध्ये प्रवाहित करणे, असे हे विधी. मग वर्षश्राद्ध का करायचं? हा एक कारण. भारतीय शास्त्र पुराणांनी सांगितलं म्हणून करायचं, ऋषीमुनींची परंपरा आहे म्हणून करायचं. आणि दुसरं त्याचं उत्तर असं आहे, प्रापंचिक माणसानं, संसारिक माणसानं 3 दैवत प्रसन्न ठेवायची असतात. कुलदैवत, पितृदैवत आणि ग्रामदैवत, किंवा कुलदैवत, ग्रामदैवत आणि पितृदैवत, हे 3 दैवत प्रापंचिक माणसानं प्रसन्न ठेवले पाहिजे. का ठेवायचे प्रसन्न? या तिघापैकी एखाद्याचा प्रकोप जर घडला तर त्या ठिकाणी घरातला कोणीतरी तरुण व्यक्ती जातो, जनावरं मरतात, भांडण, तंटी, कलह अशा प्रकारच्या त्या ठिकाणी संकट येत असतात. हे सगळं मी तुम्हाला प्रेतकल्प नावाच्या ग्रंथानुसार सांगतोय. म्हणून वर्षश्राद्ध केलं पाहिजे. कुलदैवत प्रसन्न ठेवलं पाहिजे, ग्रामदैवत प्रसन्न ठेवलं पाहिजे आणि पितृदैवत प्रसन्न ठेवलं पाहिजे. कुलदैवत जर प्रसन्न ठेवायचं असेल तर वर्षातून एकदा आपल्या कुलदैवताला गेलं पाहिजे. कुणाची जेजुरीचे खंडोबा असतील, कुणाचं कुलदैवत
भवानी माता असेल तुळजापूरची, पण वारकऱ्याचं कुलदैवत कोणतं? विठ्ठल कुळीचे दैवत. भगवान पांडुरंग परमात्मा आपलं कुलदैवत आहे वारकऱ्याचं, म्हणून कुलदैवत प्रसन्न ठेवलं पाहिजे. एक. दुसरं, ग्रामदैवत. आपल्या गावामध्ये जी जी देवता असेल, आता इथं बजरंगबलीचं मंदिर आहे, भगवान महादेवांचंही शिवलिंग आहे, बाजूला श्रीराम मंदिर आहे. आपल्या गावातली जी ग्रामदेवता असेल ती ग्रामदेवता प्रसन्न ठेवली पाहिजे. दररोज सकाळी आपण उठल्यानंतर, आपली स्नान संध्या झाल्यानंतर, नित्यकर्म आटोपल्यानंतर त्या ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन त्या ग्रामदेवतेला नमस्कार केला पाहिजे, म्हणजे त्यांचा प्रकोप घडत नाही. तिसरं, पितृदैवत. आता पितृदैवतांना प्रसन्न ठेवण्यासाठी म्हणून आपण वर्ष श्राद्ध करत असतो. अजून भाद्रपद महिन्यामध्ये पितृपंधरवडा केला जातो. कशासाठी? खीर खायला. पितरांना प्रसन्न ठेवायचं असतं म्हणून. तुम्ही आजारी का? असे फ्रेश बसा ना मस्त. पितृदैवत प्रसन्न ठेवले पाहिजे. पितृदैवतांना प्रसन्न ठेवण्यासाठी म्हणून भाद्रपद महिन्यामध्ये आपण पितरांना जेवण घालत असतो किंवा पितरांना जेव घालत असतो. म्हणून पितरांना प्रसन्न ठेवण्यासाठी, पितृदैवतांना प्रसन्न ठेवण्यासाठी म्हणून वर्ष श्राद्ध या गोष्टी केल्या पाहिजे. नाही केलं तर काय होतं? जनावरं मरतात, घरातला कोणीतरी तरुण व्यक्ती जातो. मग वर्ष श्राद्ध जर केलं नाही तर मग त्र्यंबकला जावं लागतं, मग नारायण बली, नागबली हे विधी करावे लागतात. विठ्ठल विठ्ठल गोष्ट म्हणजे माणूस मरतो कसा? माणूस मेल्यानंतर ते वर्ष श्राद्धाच्या दिवसापर्यंतचा प्रवास, आणि मग आपण थांबू. माणूस मरतो कसा? प्रत्येकाला आपलं आपलं मरण कळत असतं, प्रत्येकाला आपल्या आपल्या मृत्यूच्या खुणा सांगितलेल्या आहेत. आता आपला मृत्यू किती दिवसांनी होणार आहे याच्या काही खुणा सांगितलेल्या आहेत, किंवा जवळ आलेला मृत्यू कसा ओळखायचा याचे काही संकेत सांगितलेले. एकदा कार्तिकेय स्वामींनी अगस्ती मुनींना सांगितलं, म्हणजे अगस्ती मुनींनी प्रश्न केला की मृत्यूच्या खुणा काय, किंवा मृत्यू कसा ओळखायचा, जवळ आलेला मृत्यू कसा ओळखायचा, याच्या काही खुणा असतील, याचे काही संकेत असतील तर आम्हाला सांगा. त्याच्यावरती कार्तिकेय स्वामींनी सांगितलं, बारीक आहे का? श्वास कशाने घेतो आपण? बोला ना बोला ना. हा, नाकाने. श्वास पहिली खुण आहे का? श्वास नाका वाटे न वाहता मुखाने वाहत असेल तर 2 दिवसामध्ये मृत्यू होतो. किती? जाऊ कमी? 2 दिवसामध्ये मृत्यू होतो. चेक करून घ्या, कोणाकोणाचा श्वास नाकाने चालला आणि कोणाकोणाचा मुखाने जातो. ज्याला सर्दी झालेली आहे त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. ज्यांना ज्यांना सर्दी असेल त्यांनी टेन्शन घेऊ नका. बाकी सर्दी झालेली नाही, काही नाही, तुम्ही ठणठणीत एकदम बरे आहात, आणि जर श्वास मुखाने जात असेल तर 2 दिवसामध्ये मृत्यू होतो. दुसरी खूण, हाताची नख किंवा डोळ्यांचे कोपरे काळ्या किंवा निळ्या रंगाचे झालेले दिसत असतील तर 6 महिन्यामध्ये मृत्यू होतो. तिसरी खूण, घरी गेल्यावर पहा. तिसरी खूण, आपल्या शरीरामधून काळा किंवा पिवळा पुरुष बाहेर पडून अदृश्य होतो असा भास जर होत असेल तर 2 वर्षामध्ये मृत्यू होतो. स्वप्नामध्ये भूत, प्रेत, पिशाच, राक्षस, कावळे, घुबडं, कुत्रे, कोल्हे, गिधाडं आपल्याला ओढून नेत आहेत असं स्वप्न जर पडत असेल तर 1 वर्षामध्ये मृत्यू होतो. आता हे झालं 1 वर्ष, 2 वर्ष, 6 महिने. आता 10 दिवसाच्या आतला मृत्यू कसा ओळखायचा ते सांगतो. आता म्हातारे माणसं बारीक आहे का? म्हणजे म्हातारेच आहे का असं नाही, कोणाचा काहीच भरोसा नाही, प्रत्येकानेच बारीक आहे का? 10 दिवसाच्या आतला मृत्यू कसा ओळखायचा? कानी घालून या बोटे नाद जे पहावे, नाईकता झाला दिवस दिवस, नाईकता झाला दिवस, नाही ऐकता झाला दिवस, नाईकता झाला दिवस, कानी घालून या बोटे नाद जे ऐका, वा वा वा, नाईकता झाला
ऐकता जाणावे नव दिवस काठी घालनिया न ऐकता जाणावे 9 दिवस किती दिवस तुम्ही ऐकलंच नाही का? कानी घालून या बोटे नाद जे पहावे न दिसता जाणावे किंवा न ऐकता जाणावे 9 दिवस. कानामध्ये बोट घालून बघायचं. आपल्याला एक नाद ऐकू येतो. आपल्या शरीरामध्ये ज्या धमन्या आहेत, रक्त जे वाहतं त्या धमन्यांचा आवाज ऐकू येत असतो. तो आवाज जर ऐकू आला नाही तर 9 दिवसामध्ये आपला मृत्यू होणार. कानामध्ये बोट घालून बघायचे, आवाज ऐकायचा. आता लगेच नवीन तुम्हाला आवाज ऐकू येणारच नाही. मग असं नाही समजायचं का आपण लगेच 9 दिवसात मरणार आहे. त्याला एक अभ्यास लागतो किंवा वारंवार कानामध्ये बोट घालून ती सवय करावी लागते. लगेच लक्षात येत नाही ते. 9 दिवस कानामध्ये बोट घालायचे. नाद जर ऐकू आला नाही तर 9 दिवसामध्ये मृत्यू. आता समजा घरी गेले आणि घरी जाऊन कानामध्ये बोट घालून बघितले आणि जर आवाज ऐकू आला नाही, सुनांना मुलांना बोलून घ्यायचं, एकत्र बसवायचं. बाबा मी कीर्तन ऐकलं होतं, कीर्तनामध्ये सांगितलं होतं बाबांनी कानामध्ये बोट घाला, आवाज ऐकू आला नाही तर 9 दिवसात मरणार आहे. आता मी अगोरा उपाय केला, कानामध्ये बोट घातले, मला आवाज येत नाही, मी 9 दिवसांनी मरणार आहे सांगून टाकायचं. मग आता मला शेवटची इच्छा म्हणून जिलेबी, लाडू, करंज्या, पुऱ्या काय असेल नसेल, गुलाबजाम वगैरे सर्व मला करून द्या, मी खाऊन घेतो. खाऊन वगैरे सर्व मजा करून घ्यायची, पण देवाचं नामस्मरण करायचं. आता लवकर नामस्मरण करायचं. तुका म्हणे आता तरी स्मरावे गे हरी हरी. म्हणून या मृत्यूच्या खूण आहे. कानातला आवाज आला नाही तर 9 दिवसामध्ये मृत्यू. भोवया पाहता न दिसे जाना, आयुष्याची गणना 7 दिवस. आपल्या भुवया बघायच्या दररोज उठल्यानंतर. भुवया जर दिसल्या, आरशात नाही, आपल्या डोळ्यांनी आपल्या भुवया बघायच्या. जर भुवया दिसल्या नाही तर 7 दिवसामध्ये मृत्यू. पुढं डोळे घालून या बोट चक्र जे पहावे न दिसता जाणावे 5 दिवस. डोळ्यामध्ये बोट घातल्यानंतर बारीक बारीक चक्र आपल्याला दिसतात. ते चक्र जर दिसले नाही 5 दिवसामध्ये मृत्यू. आणि एका दिवसातला मृत्यू कधी ओळखायचा, कसा ओळखायचा? मना राम कृष्ण तेची दिनी, मना राम कृष्ण. नासागरीचे अग्र न दिसता नयनी, मना तेची दिने रामकृष्ण. दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या नाकाचा शेंडा पाहायचा. नाकाचा शेंडा जर दिसला नाही तर त्याच दिवशी मृत्यू येणार. ज्ञानदेव म्हणे हे साधूचे लक्षण, अंत्यकाळी आपण जाणावे गे. म्हणून या मृत्यूच्या खूण आहे. आता वर्ष श्राद्धाच्या दिवसापर्यंतचा प्रवास. मनुष्य मरतो कसा? साहजिक म्हातारपण येतं, वृद्धपणा येतो. वृद्धपणा आल्यामुळं अंगामध्ये, शरीरामध्ये प्राण उरत नाही. मग अशा अवस्थेत विरूप होऊन तो मृत्यूला सामोरं जाण्यासाठी आगतिक होऊन पडून राहिलेला असतो. त्याच्या शरीरामध्ये कफ दाटतो. कफ दाटल्यामुळं त्याला श्वास घेता येत नाही. त्याच्या घशामध्ये घरघर असा आवाज यायला सुरुवात होते. त्याला आपल्याकडं काय म्हणतात? घरडकं लागणं. अशा पद्धतीनं घरडकं लागतं. त्या ठिकाणी त्याला नेण्यासाठी 2 यमदूत त्या ठिकाणी आलेले असतात. त्या 2ही यमदूतांचं वर्णन असं केलेलं आहे. त्यांच्या हातामध्ये फास आणि दंडुका घेतलेला असतो. त्यांच्या अंगावरती कुठल्याही प्रकारचे वस्त्र नसतात. नग्न अवस्थेमध्ये ते 2 यमदूत असतात. काळा कुळकुळीत असा त्यांचा वर्ण असतो. त्यांच्या हातांची नखं तीक्ष्ण आणि अणकुचीदार असतात. त्यांच्या डोक्याचे केस राठ अशा स्वरूपाचे असतात. मग हे 2 यमदूत त्याला घेऊन
त्याच्या शरीरावरती पाश टाकून त्या जीवाला बाहेर खेचून काढत असताना बाहेर निघाल्यानंतर तो जीव पुन्हा पूर्वीच्या वासनामय शरीरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असतो, पण दूतांनी बांधून ठेवल्यामुळं त्याला तसं करता येत नाही. मग अशा पद्धतीनं त्या जीवाला म्हणजे मारल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्यानंतर ते यमदूत त्याला आकाश मार्गानं यमनगरीमध्ये घेऊन जातात. हा सर्व प्रवास 1 ते 1.5 मुहूर्तामध्ये पार पडतो. जाताना त्याला धमक्या देतात की बाबा तू जे आतापर्यंत काही पाप केलेलं आहे त्या पापाच्या बदल्यात आम्ही तुला यमराजासमोर हजर करू, त्या ठिकाणी तुला आम्ही कुंभीपाक वगैरे नरकामध्ये टाकून देऊ. या भीती ऐकून या भीतीनं त्याचं हृदय फाटत असतं, कापरं भरत असतं. त्याला सर्व तिथलं यमपुरीचं दर्शन घडवल्यानंतर पुन्हा आकाश मार्गानं खाली आणतात आणि मग तिथून पुढं आपण अग्निडाग देणं वगैरे वगैरे पुढच्या तयारीला लागतो. आता कोणताही मनुष्य वारल्यानंतर किंवा कोणतीही स्त्री वारल्यानंतर तिच्या किंवा त्याच्या पुत्रानं म्हणजे मुलानं 10 दिवसापर्यंत पिंडदान केलं पाहिजे. का करायचं पिंडदान? आपण त्यांचं शरीर जाळून टाकलं, आता त्यांना पुढचा प्रवास करण्याकरता पिंडदेह शरीर पाहिजे असतं पुढच्या प्रवासाला. मुलगा जे पिंडदान करतो त्या पिंडाच्या बदल्यात त्यांना पिंडदेह मिळत असतो. पहिल्या मुलगा जो पिंड देतो त्या पिंडाचे 4 भाग सांगितलेले. भाग्यद्वयंतु देहस्य पुष्टिदंभूत पंचके तृतीयं यमदूतानां चतुर्थं सोपी जीवती. मुलगा जे पिंड देतो, जे पिंडदान करतो त्याचे 4 भाग होतात. त्यापैकी 2 भाग हे देहातल्या पंचभूतांसाठी, 3रा हिस्सा यमदूतांकरता आणि 4था भाग हा त्या जीवासाठी असतो. मग अशा पद्धतीनं पहिल्या दिवसाच्या पिंडानं त्याचं मस्तक बनतं, 2ऱ्या दिवसाच्या पिंडानं गळा मान खांदे, 3ऱ्या दिवसाच्या पिंडानं छाती, 4थ्यानं पाठ, 5व्यानं बेंबी, 6व्यानं कंबर, 7व्या पिंडानं जननेंद्रिय आणि मांड्या बनतात, 8व्या पिंडानं गुडघे, 9व्या दिवसाच्या पिंडानं पाय आणि 10व्या दिवसाच्या पिंडानं त्या शरीरामध्ये भुकेची आणि तहानेची जाणीव उत्पन्न होते. मग त्या शरीरामध्ये तो क्षुधातूर जीव शिरून 11 आणि 12 अशा 2 दिवसांचं श्राद्धान्न खाल्ल्याच्या नंतर 13व्या दिवसापासून यमपुरीच्या मार्गानं चालायला सुरुवात करतो. यमपुरीच्या मार्गानं जात असताना अनेक त्या ठिकाणी यमयातना सांगितलेल्या आहेत. या यममार्गावरती एकूण 16 नगरं सांगितलेले आहेत. सौम्यपूर, सौरीपूर, नागेंद्र भवन, शैलागमपूर, क्रौंचपूर, क्रूरपूर, विचित्र भवन, नानाक्रंदपूर, सुतप्त भवन, रौद्रपूर, पयोवर्षण, बहुभीतीपूर असे 16 नगरं सांगितलेले. हे एक एक नगर पार करत करत त्याला त्या ठिकाणी यमनगरीच्या रस्त्यानं जावं लागत असतं. 13व्या दिवसापासून निघालेला तो प्रेतात्मा 17 दिवस संपल्यानंतर 18व्या दिवशी सौम्यपुरामध्ये म्हणजे पहिल्या नगरामध्ये प्रवेश करतो. 17 दिनानेको वायुवेगेन गच्छति 18 दिने तार्क्ष प्रेतः सौम्यपुरम व्रजेत. अशा पद्धतीनं त्याचा त्या यमपुरीच्या मार्गानं चालणं सुरू असताना त्या मार्गावरती तहान जर लागली तर पाणी मिळत नाही, पाणी दिसतही नाही, कुठल्याही प्रकारचं अन्न पाणी त्या ठिकाणी मिळत नाही, सावलीसुद्धा नसते. या परिस्थितीतून जात असताना रस्त्यामध्ये अशीपत्रवन नावाचं 2000 योजन लांबीचं अरण्य लागतं. या अरण्यामध्ये जे झाडं आहेत त्या झाडांचे जे पानं आहेत ती सुईसारखी तीक्ष्ण चोची असलेले धारदार अशा स्वरूपाचे पानं आहेत. त्या पानांनी कापून कुपून त्याला चालवावं लागत असतं. या अशीपत्रवनामध्ये विषारी दंश करणाऱ्या माशा आहे. या ठिकाणी सतत वणवा लागलेला असतो. काही ठिकाणी तो चालता चालता अंधाऱ्या खड्ड्यामध्ये कोसळतो, कधीकधी डोंगराच्या कड्यावरून कोसळतो, कधीकधी पू आणि विष्ठेनं भरलेल्या तळ्यांमधून जावं लागतं. काही ठिकाणी दगडांचा, कठीण गारांचा, उकळत्या तेलाचा, उकळत्या पाण्याचा, रक्ताचा वर्षाव होत असतो. अशा पद्धतीनं पुढं जात असताना आकाशामध्ये 12 सूर्यां एवढी उष्णता त्या ठिकाणी व्यापून राहिलेली असते. पुढं वैतरणी नदी सांगितलेली आहे. वैतरणी नदीचं पात्र हे 100 योजन रुंद आहे. या नदीच्या दोन्हीही किनाऱ्यांवरती रक्ताचा चिखल असतो. या नदीचे दोन्ही किनारे हाडकांनी बनलेले आहेत. या नदीमधून पू आणि रक्त वाहत असतं. कढईमध्ये तूप जसं उकळतं तसं त्या पापी माणसाला येताना पाहून ती नदी धुरानं आणि अग्नीनं खदखदू लागते. आता तुम्ही म्हणाल प्रत्येकाला याच मार्गाने जावं लागतं का? किंवा आमचे वडील गेले, आमचे आजोबा गेले, प्रत्येकजण या मार्गानेच गेलं का?
प्रत्येकाला जावं लागत नाही. जो पापी आहे त्याला या मार्गानं नेलं जातं. मग अशा पद्धतीच्या यमयातना त्याला भोगाव्या लागतात मृत्यूनंतर. मग या यमयातना जर भोगायच्या नसतील तर संत महात्म्यांचं ऐकलं पाहिजे. पण नाथबाबासुद्धा तेच सांगतात की बाबा रे, आम्ही तुम्हाला काहीतरी उपदेश करतो, आम्ही तुम्हाला काहीतरी सांगतो, नाहीतर यमाचा मार, वैतरणी नदी, अशी पत्रवन या सर्व यातना भोगाव्या लागतील. आणि या यातना जर भोगायच्या नसतील तर आम्ही सांगतो तसं वागा. मग काही साधकांनी प्रश्न केला, अहो नाथबाबा नेमकी वागायचं कसं? तुम्ही सांगता ठीक आहे, आम्ही ऐकायलाही तयार आहे, पण नेमकं वागायचं कसं? त्याच्यावरती नाथबाबा म्हणतात तुम्ही असं वागा जसं संसारामध्ये पक्षी वागतो. पक्षी अंगणे उतरते, 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 ते का गुंतोनी राहते, ते का गुंतोनी राहते, ते का गुंतोनी राहते, पक्षी अंगणे उतरते, ते का गुंतोनी राहते, ते का गुंतोनी राहते, ते का गुंतोनी राहते, पक्षी अंगणे उतरते, ते का गुंतोनी राहते, ते का गुंतोनी राहते, ते का गुंतोनी राहते, अंगणे उतरते, ते का गुंतोनी राहते, ते का गुंतोनी राहते, ते का गुंतोनी राहते, तैसे असावे संसारी, वा वा, तैसे असावे संसारी, 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 तैसे असावे पक्षी अंगणे उतरते, ते का गुंतोनी राहते, ते का गुंतोनी राहते, ते का गुंतोनी राहते, पक्षी अंगणे उतरते, ते का गुंतोनी राहते, ते का गुंतोनी राहते, ते का गुंतोनी राहते, गुंतोनी राहते. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी वाजवा. वा, मला सुद्धा कधी कधी असं वाटतं आपल्याला सुद्धा गायन जमलं पाहिजे, वाजवणं जमलं पाहिजे. त्यांचं गायन ऐकल्यानंतर, यांचं वादन ऐकल्यानंतर असं वाटतं कै ऐशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे, कै ऐसा पात्र होईन लाभासी, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी,
मनुष्यानं या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर पक्षी जसा जीवन जगतो तसं आपण जगलं पाहिजे. पक्षी कसं जगतो मी मगाशीच तुम्हाला सांगितलं. आकाशात उडणारे पक्षी एखाद्या घरासमोरच्या अंगणामध्ये दाणे टिपण्यासाठी येतात. त्या अंगणामध्ये आल्यानंतर तिथं ते आपले दाणे टिपतात, आपलं पोट भरेपर्यंत दाणे खातात. मग एकदा पोट भरल्यानंतर त्या अंगणामध्ये कितीही दाणे शिल्लक असले तरीसुद्धा पक्षी त्या अंगणामध्ये थांबून न राहता पुढच्या प्रवासाला निघून जातात किंवा पुन्हा आकाशामध्ये उडून जातात. तसं मनुष्यानं या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर इथल्या भौतिक पदार्थांच्या लोभामध्ये गुंतून राहायचं नाही. कारण प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंच आहे. तुम्ही भौतिक पदार्थांच्या लोभामध्ये गुंतून जर राहत असाल तर ते भौतिक पदार्थ म्हणजे तुमचं इस्टेट, वावर, विहीर, गाडी, बंगला, नोकर, चाकर याच्या मोहामध्ये जर तुम्ही गुंतून राहत असाल तर ते सगळं आपल्याला इथंच सोडून जायचं आहे. आणि वा 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 या भौतिक पदार्थांच्या लोभामध्ये गुंतून राहू नका. मायेमध्ये गुंतून राहू नका. नको नको मना गुंतू माया जळी. काळ आला जवळी ग्रासावया. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा. सोडविना तेव्हा मायबाप. काळ एक दिवस येणार आहे म्हणून या भौतिक पदार्थांच्या लोभात गुंतून राहू नका. बरं, तुम्ही लोभात ज्या गोष्टीसाठी गुंतले ती गोष्टसुद्धा इथंच राहून जाणार आहे. मग आपला मृत्यू ज्या दिवशी येत असतो त्या दिवशी तुमचं ऐश्वर, सोनं, चांदी सर्व इथंच राहून जात असतं. सज धज कर जिस दिन मौत की. सज धज कर जिस दिन मौत की. शहजादी आएगी. शहजादी आएगी. ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. हे सगळं ऐश्वर आपल्याला इथंच सोडून जायचं आहे. सोबत आपल्या फक्त एकच गोष्ट जाणार आहे, ती म्हणजे काय? भगवान परमात्म्याचं नाम फक्त आपल्या सोबत जाणार आहे. आपलं सोनं, चांदी, इस्टेट हे सगळं इथंच राहून जाणार आहे. हरिभक्ती परलोकी येईल कामा. सोडविल यमापासून या. हरिभक्ती करा, कारण परलोकाला कामाला येणार आहे. सोनं, चांदी, इस्टेट सगळं इथंच राहून जाणार आहे. आपल्याकडं किती सोनं असतं हो? गावातला खूप सर्वात श्रीमंत माणूस समजा, किती सोनं असेल त्याच्याकडं? 1 तोळा, 2 तोळे, 5 तोळे, 10 तोळे, 20 तोळे, 1 किलो.
आहे का 1 किलो कोणाकडं? फार फार तर 1 किलो, त्याच्यापेक्षा सोनं जास्त आहे का कोणाकडं? तरी सुद्धा माणसं इतके गर्वानं वागतात, गर्वानं फुगून जातात माणसं. एवढं सोनंच नाही आपल्याकडं. जगातला सोन्यावाला माणूस फक्त एकच होता. तो होऊन गेल्यानंतर तसा सोनं असणारा माणूसच झाला नाही. खूप सोनं त्याच्याकडं. कोण? रावण. किती सोनं होतं रावणाकडं? 2 तोळे, 4 तोळे, मग 10 मणी. अहो रावणाकडं सोनं किती होतं? कोटी घरे जेथे काशाने तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 कोटी घरं निव्वळ सोन्याचे होते. पण रावण ज्या वेळेला मेला तर रावणाला सोबत काही नेता आलं नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. रावणाचे 7 कोटी घरं होते, एकही नेता आलं नाही. मग तुमचं आमचं 10 बिघे 20 बिघे कुठं न्यायचं? थोडी परिस्थिती सुधारली तर माणसं नीट बोलत सुद्धा नाही, गर्वानं फुगून जातात माणसं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जगाच्या मालकाला गर्व केलेला आवडत नाही. कुणाचा गर्व कसा खाली करायचा हे जगाच्या मालकाला बरोबर माहिती आहे. चांगल्या चांगल्यांची खोड त्यानं मोडलेली आहे, म्हणून गर्व इथं कुणी करायचा नाही. माणसं दुसऱ्यासोबत नीट बोलत नाही, कायम टोमणे मारणं, कुचकेपणाने बोलणं असं केलं नाही पाहिजे, असं करायला नको. चांगलं बोललं पाहिजे. साच आणि मवाळ, मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं बोललं पाहिजे. ते माणसं निवळ टोमणे मारणं, कुठं काय विनाकारण दुसऱ्याला त्रास देणं. आयुष्यामध्ये कुणालाही त्रास देऊ नका, विनाकारण कुणाला छळू नका, विनाकारण कुणाला त्रास देऊ नका. आपण दुसऱ्यासाठी खड्डा खोदायला गेलो तर त्या खड्ड्यामध्ये आपल्यालाच पडावं लागतं. हा जगाचा नियम आहे. जैशी करणी वैशी भरणी हा जगाचा नियम आहे. म्हणून तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे, जे तुम्ही कर्म कराल तेच परत फिरून माघारी येणार आहे. कर्म सर्वांचा हिशोब करत असतं. एक दिवस हे सर्व ऐश्वर्य सोडून आपल्याला इथून जायचं आहे. म्हणून इथं जीवन जगत असताना स्वतःच्या आनंदामध्ये जीवन जगा, स्वतःचा शोध घ्या, आपल्या आनंदामध्ये जीवन जगा. विनाकारण दुसऱ्याला छळू नका, विनाकारण दुसऱ्याला त्रास देऊ नका. कारण आपण जर एखाद्याला दुखवलं आणि तो जर असहाय्य असेल, त्याची बाजू घेणारं कोणी नसेल, त्याच्या पाठीमागं जर कोणी नसेल आणि अशा माणसाला जर तुम्ही छळवत असाल तर त्याची बाजू, त्याचा कैवारी परमात्मा असतो. दुखिया कोना सताइये, दुखिया कोना सताइये, दुखिया देगा रोए, दुखिया की जब मुखिया सुने तब तेरी गती क्या होय. तुम्ही एखाद्याला त्रास द्याल, एखाद्याला छळाल, पण देवाने बाकी बदला घेतला तर तुम्हाला रडण्याच्या सुद्धा लायकीचं ठेवत नाही. म्हणून या ठिकाणी या मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना भौतिक पदार्थांच्या लोभामध्ये गुंतून राहू नका, हेच नाथ महाराजांनी सांगितलं. लोभामध्ये गुंतून का राहू नका किंवा मोहामध्ये गुंतून का राहू नका? कारण लोभ किंवा मोह दोन्ही शब्दांचा अर्थ एकच. लोभ किंवा मोह हे माणसाला नरकाला घेऊन जात असतात. ज्या ठिकाणी लोभ आहे त्या ठिकाणी मोह आहे. हे 6 जण भाऊ आहे सगळे, काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर, हे 6 जण. त्यापैकी लोभ 3 नंबरचा. मग लोभ आल्यामुळं त्या ठिकाणी काम क्रोध सुद्धा येतात. मग अशा पद्धतीनं हे 3 जण एकत्र आल्यानंतर माणसाला नरकाला घेऊन जात असतात. भगवान परमात्म्यानं कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला गीता सांगत असताना सांगितलं, त्रिविधम नरकसेदम द्वारम नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादे त्रयं त्यजेत. म्हणून या 3घांचा त्याग करायला सांगितलेला आहे. पहिली गोष्ट, भौतिक पदार्थांच्या लोभामध्ये गुंतून राहायचं नाही. आणि दुसरं उदाहरण नाथबाबांनी सांगितलं की बाबा संगतीच्या बंधनामध्ये गुंतून राहू नका. अभंगाचं 3रं चरण. टाळ टाळ.
वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आला वस्ती वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला. समोर दरवाजात बसलेल्या महिला मंडळींना विनंती आहे, थोडं थोडं पुढं सरकून घ्या बरं. ते पाठीमागून 2-3 वेळा सांगितलं, पुढं पुढं सरकून घ्या किंवा पुढं येऊन बसा इकडं, म्हणजे आलेले जे असतील त्यांना तिथं बसायला जागा होईल. या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर भौतिक पदार्थांच्या लोभामध्ये गुंतून राहायचं नाही आणि संगतीच्या बंधनामध्ये गुंतून राहायचं नाही, कारण एक ना एक दिवस आपल्याला जावं लागणार आहे. प्रत्येकाच्या मृत्यूचं नियोजन 7 दिवसामध्येच आहे. आतापर्यंत आपले वाडवडील गेले, आपला बाप गेला, आपला आजा गेला, पंजा गेला, आणि आपल्याला सुद्धा जायचंच आहे. आजा मेला पणजा मेला बाप मसना नेला. आजा मेला पणजा मेला बाप मसना नेला. देखत देखत ना तू पण तू ही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू ही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. हो उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. मृत्यूचं भय आपल्या पाठीमागं लागलेलं आहे आणि या मृत्यू लोकामध्ये आपल्याला सोडवणारा फक्त एकच आहे. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. सोडविल यमापासून या. भगवान परमात्मा सोडवत असतो. तू कमानी तुझा सोडविल कोणी. एक चक्रपाणी मातोनिया. एक चक्रपाणी मातोनिया. तू कमानी तुझा सोडविल कोणी. एक चक्रपाणी मातोनिया. एक चक्रपाणी
तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या. किंवा अजून सोडवणारा एकच आहे, कोण? अंत्यकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. एवढाच सोयरा आपल्याला कामाला येणार आहे. बाकीचं जे आपले नातेवाईक आहे, कोणी नातेवाईक अहो कसले नाते कसलं काय, कोणीही अंत्यकाळाच्या वेळेला आपल्याला सोडवत नाही. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणूनी. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या पाठी सर्व राहिले तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. ही सगळी माया आहे. अंत्यकाळामध्ये आपल्याला हे नातेवाईक उपयोगामध्ये येणार नाही. आपल्याला फक्त एकच कामाला येणार आहे, कोणतं? घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावूनी नशिबाला तू रडशील धाई धाई. या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर. तू मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका. तू मेल्यावरती तुझ्या बरोबर येईल मातीचा मडका. घे 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 हरिनाम घे. जसा रावण मेला आणि लंका जळून गेली तशीच आपली सुद्धा गत होणार आहे. तुकड्या म्हणे घोडे हत्ती एका क्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावूनी नशिबाला तू रडशील धाई धाई. या संसारा पायी, या संसारा पायी. म्हणून संगतीच्या बंधनामध्ये गुंतून राहायचं नाही. आपले जे कोणी नातेवाईक असतील, माझा मुलगा, माझी मुलगी, माझी पत्नी, हे सर्व कामाला येत नाही. स्मशानामध्ये एकट्यालाच जळावं लागत असतं. कुणीही कुणाला अंत्यकाळामध्ये सोडवत नाही. सोडवणारा फक्त एकच आहे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या. पंढरपूरचा मालक फक्त त्या ठिकाणी सोडवत असतो आणि सोडवणूक करणारा तोच आहे. म्हणून त्याचं आपण भजन केलं पाहिजे. त्याच्या आपण शरणागती त्याची स्वीकारली पाहिजे. मग त्याची शरणागती स्वीकारली तर काय होईल? भगवान परमात्म्याचं ब्रीद वाक्य. भगवान परमात्मा सांगतात की बाबा अर्जुना, जो मला अनन्य भावानं शरण येतो त्याला मी जन्ममृत्यूपासून त्याला मी काय करतो? सोडवतो. जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण. का शरणागता लागी शरण मी चेकू. मनबोनी शरण वा वा वा. जावे मनबोनी शरण जावे मनबोनी शरण जावे जावे मनबोनी शरण जावे. सर्व भावे सर्व भावे देवासे तो हावत गेल पार. वा वा. पार तो हावत गेल पार.
सर्व भावे देवाचे सर्व भावे देवाचे तो अवतरी न मार पार तो अवतरी न पार मनमोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो अवतरिला पार भवदुतर नदीता मनमोनी शरण जावे देवाचे तो अवतारेल पार भवदुतर न देता भवदुतर देता मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. या भवसागरातून पार व्हायचं असेल तर चिंता करायची नाही, फक्त देवाला शरण जायचं. भवसागर तरता कार्य करीत सा चिंता पैल उभा दाता कटिकर ठेवलिया त्याचे पायी घाला मिठी त्याचे पायी घाला मिठी. भवसागरातून पार व्हायचं असेल तर शरण गेलं पाहिजे आणि हेच नाथबाबा शेवटच्या चरणामध्ये सांगतात. एका जनार्दनी जनार्दन एका जनार्दनी
आज 1 वर्षापूर्वी हे बाबा हा इहलोक सोडून कायमचं अनंताच्या प्रवासाला निघून गेले. त्यांच्या पाठीमागं सीताराम भिका ठाकरे, सुभाष भिका ठाकरे, सुरेखा वसंत जाधव आणि स्वाती ज्ञानेश्वर पागिरे असे हे 4 भावंड. या 4ही भावंडांचा बाप, या 4ही भावंडांचा पिता आज 1 वर्षापूर्वी हा इहलोक सोडून कायमचं अशा ठिकाणी गेले की त्या ठिकाणाहून परत कधीही आता माघारी फिरून येऊ शकत नाही. या 4ही भावंडांचा बाप आज या ठिकाणी गेला. 1 वर्ष पूर्ण झालं. 1 वर्षापासून ही 4ही भावंड बापाशिवाय आता पोरके झालेले आहेत. मुलगा कितीही मोठा होऊ द्या, 80 वर्षाचा म्हातारा जरी असेल किंवा 60 वर्षाचा पुरुष जरी असेल आणि त्याचे वडील, त्याचा बाप जर गेलेला असेल तर वडिलांची आठवण आल्यानंतर पापण्यांवरून नकळत अश्रू ओघळतात. कारण शेवटी बाप असतो आणि बाप गेल्याचं दुःख काय हे ज्याचा बाप गेलेला आहे त्याला विचारा. एखाद्याला हात नसेल तर त्याला हाताची किंमत विचारा. एखाद्याला जर एखादा पाय नसेल तर त्याला पायाची किंमत विचारा. एखाद्याची आई नसेल, आईची किंमत विचारा. तसं ज्यांचा बाप गेलेला आहे त्यांना बापाची किंमत तुम्ही विचारा. बापाकडं फारसं कुणाचं लक्ष जात नाही. बाप शिस्त लावतो, वळण लावतो, म्हणून तो बाप आपल्याला कठोर वाटत असतो. बाप दिसायला कितीही कठोर असला, फणसासारखा कठोर आणि काटेरी जरी वरून जर दिसत असला तरी त्या बापाचं हृदय मात्र कमळापेक्षाही मऊ असतं. कोमल हृदयाचा असतो बाप. एका कवीनं फार सुंदर गोड वर्णन केलेलं आहे. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. बापाची आठवण आल्यानंतर नकळत डोळ्यातून पाणी येत असतं, अश्रू येत असतात. बाप स्वाभिमानानं जीवन जगत असतो, कधीच लाचार होऊन जगत नाही. पार मुलांबाळांना शिक्षण देण्यासाठी, त्यांचं भरण पोषण करण्यासाठी बाप काबाड कष्ट करतो, पण कुणासमोर हात कधी पसरत नाही, लाचार म्हणून कधी जगत नाही, स्वाभिमानानं जगत असतो तो. बाप माझा स्वाभिमानी बाना, बाप माझा कणखर कणा, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप माझा स्वाभिमानी बाना, बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जगतो म्हणून घर झोपते खुशाल. आई घराचा तो पाया, बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया, तेव्हा कोसळते घर. बाप माझा स्वाभिमानी बाना, बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा,
त्याच्या डोळ्यातील थेंब कोण दिसणार कसा. बाप साठवतो अश्रू वाट पाहे त्या क्षणाची. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. बाप माझा स्वाभिमानी बाना. बाप माझा कणखर कणा. ज्यांचा ज्यांचा बाप गेलेला आहे त्यांच्या लक्षात येईल. बापाचं प्रेम लहानपण आठवा. प्रत्येकानं डोळे बंद करून आपल्या आपल्या बापाला आठवा, आपल्या आपले वडील आठवा. लहानपणी आपले बाप आपले वडील आपल्याला अंगा खांद्यावर खेळवत असायचे. कुठल्याही परिस्थितीत खंबीरपणानं एक डोक्यावरती मायेचा हात वडिलांचा असतो, बापाचा असतो. ज्यांचे ज्यांचे आईबाप गेलेले, ज्यांचा ज्यांचा बाप गेलेला आहे त्यांना आता बापाचं प्रेम कुठं मिळतंय का विचारा. ढगा आड गेलेला चंद्र पुन्हा दिसेल, डोंगरा आड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल, पण माती आड गेलेला बाप आयुष्यात पुन्हा कधी परत दिसत नसतो. बाप कसाही असू द्या, विनाकारण शिव्या देणारा बाप असू द्या, विनाकारण चिडचिड करणारा बाप असू द्या, पण जोपर्यंत तुमच्या घरासमोरच्या अंगणामध्ये खाट टाकून खाटेवरती बाप बसून आहे तोपर्यंतच त्या घराला किंमत आहे. नंतर तुम्ही कितीही मोठा फोटो लावला त्याला अर्थ राहत नाही. आज इथं बसणाऱ्यांपैकी अनेकांच्या डोळ्यात पाणी आहे, कारण बाप आठवत असतो. बाप गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला ती मायेची ऊब, तो धीर, तो आधार पुन्हा कुठं दिसत नाही. म्हणून अशा या बापाचं आज वर्षश्राद्ध पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एक जमलेलो आहोत. जाता जाता एकच वाक्य सांगतो, पूर्ण कीर्तन नका घेऊन जाऊ तुम्ही, फक्त एकच वाक्य लक्षामध्ये ठेवा. तुम्ही तीर्थयात्रेला जाऊ नका, तुम्ही कुठंच जाऊ नका, देव पाहण्यासाठी जाऊ नका. आई वडिलांना देव समजून आई वडिलांची सेवा करा. देव तुमच्या भक्तीवरती प्रसन्न होऊन तुमचा घराचा पत्ता शोधत तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज या ठिकाणी कैलासवासी भिका कारभारी ठाकरे या बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, वर्षश्राद्धाच्या निमित्तानं सर्वजण आपण जमलेलो आहोत. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी विनंती, या बाबांना भगवंतांना आपल्या स्वरूपामध्ये विलीन करून घ्यावं. त्यांनी तारीख देतानाच एक